नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या किचनमध्ये आपण आज एक पारंपरिक नवीन पदार्थ बनवणार आहोत। त्या पदार्थाचे नाव आहे सुंठवडा आणि डिंकवडा। सुंठवड्यासाठी लागणारे साहित्य: सुंठ आणि साखर। डिंकवड्यासाठी लागणारे साहित्य: पाव किलो खारीक बारीक कट करून घेणे, अक्रोड अर्धा वाटी, मनुका अर्धा वाटी, बदाम अर्धा वाटी, काजू अर्धा वाटी, डिंक अर्धा वाटी, खसखस 2 चमचे, पाऊण वाटी साखर आणि पाव किलो खोबरं किसून घेणे आणि तळण्यासाठी तूप। तर सर्वप्रथम आपण डिंकवडा रेसिपी बघणार आहोत। तर पहिल्यांदा 2 चमचे तूप घालून बदाम, काजू, अक्रोड थोडंसं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं तूप घालून खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून घेतल्याने डिंकवडा बराच दिवस टिकतो। त्यानंतर खसखस सुद्धा आपण थोडी भाजून घेणार आहोत। आता आपण 2 चमचे तूप टाकून डिंकही तळून घेणार आहोत। आता खारीकही तुपावर भाजून घ्यायचे आहे। आता हे भाजलेलं खारीक आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। आपण जे काजू, बदाम, अक्रोड तुपावर भाजून घेतले होते तेही आपण थोडेसे जाडसर असे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। त्यानंतर आपण पाऊण वाटी साखर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे पिठी साखर तयार असेल तर तुम्ही 1 वाटी पिठी साखरही वापरू शकता। आता आपण जो डिंक तळून घेतला होता तो थोडासाच हातानेच बारीक करून घ्यायचा आहे। हा डिंक जास्त पण बारीक करायचा नाही, थोडा मोठाडच ठेवायचा आहे, म्हणजे तो खाताना छानही लागतो। आता आपण जे सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून काढून घेतले होते ते या डिंकामध्ये मिक्स करून घेऊयात।
डिंक व सगळे ड्रायफ्रूट्स याचे एकत्र मिश्रण तयार करायचे आहे। त्यानंतर त्यावर मनुके घालून पुन्हा एकदा ते नीट मिक्स करायचे आहे। सर्वात शेवटी 2 ते 3 चमचे तूप गरम करून यावर घालून मिक्स करून घ्यायचे आहे। असा हा आपला डिंक वडा तयार झाला आहे। आता सुंठ वड्यासाठी सुंठ बारीक करून घ्यायचे आहे। त्यानंतर सुंठ आणि साखर दोन्हीही मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। हे दोन्ही एकत्रच बारीक करायचे आहे। अशा प्रकारे आपला डिंक वडा आणि सुंठ वडा प्रसादासाठी तयार झाला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपलं किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।